या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांना उत्कृष्ट विभाग प्रमुख पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत असे प्राध्यापक रवींद्र चिंचोळकर सर यांचं आगमन इथं झालंय। आवर्जून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय प्राध्यापक रवींद्र चिंचोळकर सर सहकुटुंब सहपरिवार इथं उपस्थित आहेत। मी त्यांचं स्वागत करते। उत्कृष्ट विभाग प्रमुख पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांना आपण सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांच्या कार्याची माहिती या ठिकाणी बघूया। प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांना उत्कृष्ट विभाग प्रमुख हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया। प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे 12 नोव्हेंबर 1963 साली झाला। 4 बहिणी 1 भाऊ असा त्यांचा परिवार आहे। त्यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पाटोदा येथे झाले। अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभाग प्रमुख म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव इथं आहे आणि म्हणून त्यांना आपल्या या परिवाराच्या वतीनं मी विनंती करते, चिंचोळकर सरांचे संपूर्ण परिवार कृपया आपण मंचावरती यावं। साहिल रामपुरे आणि सैपन शेख यांनी कृपया मंचावरती यावं। सन्माननीय देवेंद्रजी भंडारे साहेब यांना विनंती करते आपण मंचावरती यावं। लोकप्रिय युवा नेते संगा साहेब आपलंही स्वागत आहे आणि संगा सरांना विनंती आपण ही मंचावरती यावं। सन्माननीय चिंचोळकर सरांचे परिवारातील सन्माननीय सदस्य या ठिकाणी येत आहेत। मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते। पत्रकारितेचे पदवी पदव्युत्तर तसेच विविध शॉर्ट टर्म कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊन अनेक पत्रकारांना घडवण्याचं काम ज्यांच्या हातून झालं असे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांना आपण यंदाच्या वेळीच्या उत्कृष्ट विभाग प्रमुख पुरस्कारानं सन्मानित करतोय। मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांच्या कार्याचा गौरव करूयात। एकदा जोरदार टाळ्या। धन्यवाद। सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर सर यांचं अभिनंदन। त्यांच्या परिवारासमेत अर्थातच त्यांच्या पत्नी ज्यांनी नेहमीच त्यांना प्रत्येक सुखदुःखात यशात अपयशात साथ दिलेली आहे अशा चिंचोळकर मॅडम मंचावरती उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत हा पुरस्कार ते इथं स्वीकारतायत। सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन। आणि यानंतर पुढचा पुरस्कार देण्यात येतोय डायल 112। डायल 112 हा क्रमांक आपल्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतोय। सन्माननीय चिंचोळकर सर हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या शुभेच्छा या प्रसंगी इथं व्यक्त करतायत। मी सरांना विनंती करते आपल्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त कराव्यात। सर्वांना नमस्कार। लोकप्रधान वृत्तपत्राला 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि न्यूज चॅनलला 5 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। पत्रकारितेमध्ये जे काम करतात तर त्या सर्वांवरच मोठी जबाबदारी असते की जबाबदारीनं बातमी देणे आणि जर काही चुकलं तर सगळ्या संस्था त्यांच्या पाठीमागे लागत असतात। अशा या परिस्थितीमध्ये मागच्या 9 वर्षापासून लोकप्रधान न्यूज चॅनल आणि वृत्तपत्र अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे। माझे अनेक विद्यार्थी याच्यामध्ये पत्रकार म्हणून काम करत आहेत, चांगल्या रीतीनं काम करत आहेत, धाडसानं काम करत आहेत। त्या सर्वांचं कौतुक करण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली आहे। हा पुरस्कार मला या चॅनलनं दिला त्याबद्दल मी चॅनलचे आभार मानतो आणि चॅनलला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा देतो। धन्यवाद।